चला नमस्कार विद्यार्थ्यांनो. आवाज येतोय का एकदा सांगा मला? तर बघा या ठिकाणी आवाज येतोय. चला आपण सुरू करूया. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवोदयचा पहिला धडा संख्या आणि संख्या पद्धती यामधील आपण स्वाध्याय 1.6 तील सर्व गणिते स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. तर या आधीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर याच चॅनलवर तुम्हाला 1.1, 1.2, 1.3, 1.4 आणि 1.5 हे सर्व पहिल्या धड्यातील स्वाध्याय तुम्हाला या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. त्या अगोदर तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहा जे कोणी या ठिकाणी ऑनलाईन आलेले आहेत ते सुद्धा उत्तर देऊ शकतात. ठीक आहे. चला तर वेळ न घालवता आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया. या ठिकाणी स्क्रीनवर आपल्याला पहिला प्रश्न दिसतोय. या पहिल्या प्रश्नामध्ये काय सांगितलेले आपल्याला ही एक संख्या दिलेली आहे जे की 3,4,0 हे अंक असलेली लहानात लहान 5 अंकी संख्या पुढीलपैकी कोणती? हे अंक वापरायचेत आणि यापासून लहानात लहान 5 अंकी संख्या या ठिकाणी आपल्याला बनवायची. त्या कोणती असं या ठिकाणी आपल्याला विचारले. तर उत्तर कमेंट करू शकता तुम्ही. ठीक आहे. चला आता मी उत्तर तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. अंक दिलेले आहेत 3, संख्या बनवायची 5 अंकी. आपण काय करणार मग अगोदर सर्वात लहान संख्या 3 अंकी कोणती बनते ते पाहूया आपण. 304 म्हणजे 304 ही लहानात लहान 3 अंकी संख्या बनते. पण आपल्याला किती अंकी बनवायचे? 5. म्हणजे आपल्याला 2 अंक जास्त घ्यायचे आहेत. आपण 2 अंक कोणते जास्त घेणार? जो सर्वात लहान अंक आहे ते 2 जास्त वेळेस घेऊया आपण. तेच आपली संख्या कशी बनेल? तर 3 आणि या ठिकाणी 0 2 वेळेस जास्त घेऊ आणि हे 4. या ठिकाणी आपलं ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. या ठिकाणी अंक 3च दिलेले, संख्या 5 अंकी सांगितलेली आहे म्हणून आपण लहान अंक 2 वेळेस एक्स्ट्रा घेतलाय, जास्त वेळेस. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2 कडे वळूया. 2 नंबरचा प्रश्न स्क्रीनवर या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. त्या ठिकाणी विचारलेले 1 हा अंक 1 ते 100 या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल? म्हणजे 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा लिहावा लागेल असा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 21 वेळा येतो. ठीक आहे. 21 वेळा लिहावा लागेल. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न आहे 3 नंबरचा. इथे दिले पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती? या ठिकाणी आपल्याला सर्वात अगोदर मूळ संख्या पाठ असायला हव्या. कोणत्या संख्या? मूळ संख्या. तरच आपल्याला हे जोडमूळ संख्या म्हणजे काय हे कळत. 1 ते 100 मध्ये 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? किती मूळ संख्या आहेत? तुम्ही कमेंट करा. ठीक आहे. आणि दुसरा एक क्वेश्चन तुम्हाला इथेच 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे. चला आता बघा जोडमूळ संख्या म्हणजे काय? की अशा मूळ संख्या की ज्या 2 मूळ संख्येमध्ये 2 चा फरक असायला हवे त्याला आपण जोडमूळ संख्या. ठीक आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते कारण ह्या 2 मूळ संख्या आहेत आणि या दोघांमध्ये 2 चा फरक आहे. प्रश्न क्रमांक 4 कडे वळूया.
हा प्रश्न क्रमांक 4 स्क्रीनवर दिसतोय. या ठिकाणी अटेंडन्स हिअर एक कमेंट आलेली. पुढे चला. 4 नंबरच्या प्रश्नामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2014 मध्ये आलेला प्रश्न आहे. त्या प्रश्नात सांगितलेले 096 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार आहे. अगोदर आपल्याला हे अंक वापरून एक लहानात लहान संख्या बनवायची आहे. तर पाहूया लहानात लहान कोणती संख्या बनते. तर या ठिकाणी 6, 0, 9 ही लहानात लहान संख्या बनेल. ती बनेल लहानात लहान. मोठ्यात मोठी संख्या कोणती बनेल तर 9, 6 बनेल मोठ्यात मोठी. आणि या दोघांचा आपल्याला गुणाकार विचारलेला आहे. पहा या दोघांचा गुणाकार जर आपण केला 609 गुणिले 960. पहा 960 मध्ये एकक स्थानी या ठिकाणी 0 आहे. हा 0 जर काढला आपण इकडे साईडला घेऊया. त्या आलेल्या उत्तरात उजवीकडून हा 0 दिला तरी चालतो. पहा आपण 96 नेच गुणूया. पहा 96 या ठिकाणी 54 होतील. आजच्या येथील 5 600 5 ला 5 येईल 6 6 36. ठीक आहे. परत या ठिकाणी 9 9 81 होईल. आजचे 8 येतील. त्यानंतर 900 8 ला 8 राहतील. त्यानंतर 8 43 होईल. पहा या ठिकाणी 4 6 14शी 4 हातचा 1 9 आणि 1 10 आणि 2 12शी 2 हातचा 1 आणि या ठिकाणी हा जो 0 आपण 960च्या समोरचा हा 0 या ठिकाणी दिला तो उत्तरात देऊन टाकूया. हे आपलं उत्तर येणार आहे. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल परत यांचा गुणाकार करावा लागेल. तर ह्या शून्यालाही घेऊन गुणाकार करून घ्या. तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर येते. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 6. या ठिकाणी 6 नंबरचा प्रश्न हाही प्रश्न 2013 ला विचारला गेलेला आहे परीक्षेत. कमाल अंक 7 आहे. कमाल म्हणजे सर्वात मोठा. तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे. बाकीचे अंक ज्ञात नाही. ठीक आहे. ते माहित नाही. तर XYZ आणि T यामधील कमाल संख्या ओळखायची आपल्याला. यामधील कमाल संख्या ओळखायची. ठीक आहे. कमाल म्हणजे कशी मोठ्यात मोठी. पहा एकक दशक शतक हजार हजार स्थानी या ठिकाणी 7 पेक्षा कमी अंक आहे म्हणजे कोणताही म्हणजे स्टारच्या ठिकाणी आपण 5 घेऊ शकतो. 1 2 3 4 5 6 पर्यंत अंक घेऊ शकतो. पहा हजार स्थानी 7 या ठिकाणी आहे. म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. 7 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी 7 नंबरच्या प्रश्नामध्ये विचारले 30827 हे अंक एकदाच घेऊन बनणारी 5 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती. हे अंक दिलेले 5च आहेत आणि संख्या ही 5 अंकीच बनवायची लहानात लहान. अगोदर आपण संख्या बनवून घेऊ. 20378 ही 5 अंकी संख्या बनली. पण कशी सांगितली या ठिकाणी आपल्याला विषम. तर ही बनलेली संख्या सम आहे. म्हणजे या ठिकाणी हे 2 अंक आपण एकमेकांमध्ये चेंज करू. ते काय संख्या बनणार 20300 काय बनेल 20387 ऑप्शन पाहायला मिळते. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 8. 8 नंबरचा प्रश्न आहे. स्टार आहे. इथं गोल आणि त्यामध्ये स्टार आहे. इथं चौकोन आणि यामध्ये स्टार आहे. तर या ठिकाणी आपल्याला विचारलेले
गायब असलेले अंक शोधून काढायचे आहेत आपल्याला. पहा या ठिकाणी प्लसचं चिन्ह आहे. तेच नक्कीच बेरीज आहे. पहा 8 आणि 7 15ला 5 आला. आता किती येईल? इथं 1 येईल. इथपर्यंत समजलंय? पुढे पहा हे 3 आहेत आणि हातचा 1 किती झाला? 4. म्हणजेच या ठिकाणी किती ठेवल्यानंतर 5 येईल? तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला किती ठेवावं लागणार आहे? 1. आलं लक्षात? मग या ठिकाणी गोल आणि हा जो मध्ये स्टार दिलेला आहे, हा स्टार, गोल आणि स्टारची किंमत 1 असणारे ऑप्शन किती आहे? या ठिकाणी आहे ते आपले ए आणि सी ऑप्शन आपले कॅन्सल झालेले आहेत. हे लक्षात घ्या. आता 2 मध्ये किती मिळवल्यावर 1 येतात? पहा आता 2 मध्ये किती जरी मिळवले तरी 1 येत नाहीत. पण या ठिकाणी हातचा पण येऊ शकतो. म्हणजेच या ठिकाणी बॉक्स आणि याच्यातला जो स्टार आहे दिलेला, या ठिकाणी आपल्याला 9 ठेवावे लागतील. जर 9 ठेवले तर 9 आणि 10 11ला 1 येईल, हातचाही 1 येईल या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी 9 असायला हवेत. ऑप्शन क्रमांक सी मध्ये इथं 9 दिसतात. इथे 9 दिसत नाहीत. बी कॅन्सल होईल. उत्तर येणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक. आता पाहूया स्टारची किंमत 3च येते का? पहा हे 4 आणि हातचा 1 5 झाला. म्हणजे स्टारच्या ठिकाणी आपल्याला किती ठेवायचे? 3. म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे आपलं सी नंबर. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 9. क्रमांक 9. तर 9 आणि हा शेवटचाच प्रश्न आहे. त्यामध्ये विचारले या संख्येतील 5च्या 5चे स्थानिक मूल्य ची बेरीज किती? आता हे जे 5 आहे इथं 5 या संख्येमध्ये दोनदा आलेत. इथे एकदा आलेत. यांची काय करायची आपल्याला बेरीज. तर पहा या 5ची स्थानिक किंमत जर लिहिली तुम्ही तर 5 लिहिले. पुढे 5 अंक आहेत म्हणून या ठिकाणी 5 शून्य. आणि या 5ची स्थानिक किंमत किती असेल? 50. या दोघांची काय करायची? बेरीज. तर बेरीज या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहा या ठिकाणी आपण अशा पद्धतीने स्वाध्याय 1.6 नवोदयचा त्यामध्ये सर्व गणिते स्पष्टीकरणासहित पाहिली आहेत. या ठिकाणी एक आपला गुणाकार 4 नंबरचा तो गुणाकार व्यवस्थित करून घ्या. कारण या ठिकाणी तो गुणाकार आपला या ठिकाणी शून्य घेतला नव्हता आपण, त्यामुळे तो थोडासा मिस्टेक झालेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि पुढील तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.